आपले स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। पेठवडगाव परिसरातील पैलवान गँगला 1 वर्षाकरिता केले जिल्ह्यातून हद्दपार। कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीला मूळ उच्चाटनासाठी तसेच गुन्हेगारी डोळ्यांवर तसेच हद्दपार कार्य करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेला होता। पेठवडगाव व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक व अशा अवैध गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या पेठवडगाव परिसरातील कुख्यात असलेली पैलवान या संघटित गुन्हेगारी टोळीच्या प्रमुख प्रवीण दादू माने वय वर्ष 30, अजिंक्य उर्फ अक्षय माने वय वर्ष 37, विशाल विनायक माने वय वर्ष 29, विश्वजित अशोक माने वय वर्ष 22, दीपक वसंत माने वय वर्ष 41, धनाजी शंकर माने, अजित वसंत माने, सागर राजेंद्र खोत, अमर उर्फ रोहित सुदेश वडर, सूरज नेताजी जाधव सर्व राहणार पेठवडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या तुळतुळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळींचे परिसर वास्तव्यामुळे बाधित असलेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक वडगाव पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 55 प्रमाणे डोळे हद्दपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा प्राधिकारी यांच्याकडे सादर केला होता। कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकारी तसाच पोलीस अधीक्षक यांच्या सदरच्या प्रस्तावनेची पक्षपणे चौकशी होण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून विभागाचे अधिकारी शौर्य विभाग त्यांच्या नेतृत्वात केली होती। त्यांनी चौकशी अंतिम अहवाल माननीय हद्दपार पदाधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर हद्दपार पदाधिकारी तथा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकरिता सक्षम वेळोवेळी घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजू मांडण्याचे नैसर्गिक न्याय तत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता। घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीचा माध्यम तसेच टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत वाजवणे व सामाजिक स्वास्थ्य बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले होते। या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सामाजिक शांतता सुव्यवस्था, नागरिकांमध्ये जीवित व मालमत्तेचे संरक्षण असेच सार्वत्रिक हित लक्षात घेऊन हद्दपार अधिकारी तथा पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता दिनांक 25/6/2025 रोजी टोळीच्या प्रमुखासह 10 साथीदारांना जिल्ह्याच्या आधीतून 1 वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपारीचे आदेश दिला आहे। पोलीस निरीक्षक वडगाव पोलीस ठाणे यांनी पारित केलेल्या आदेशाची बजावणी करून त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून घालवून दिले आहे। क्राईम डायरी न्यूज, गुन्ह्याचा मागोवा, सत्याचा शोध, प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस।